जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. कृष्ण अर्जुनाला सांगतात आणि माऊलींनी उतरून काढलंय. माऊली म्हणतात जे कोणतं भूत म्हणजे भूत नाही बरं का, जे कोणता व्यक्ती भेटेल, जो कोणता प्राणी भेटेल, त्या प्रत्येकात मला बघ आणि हाच माझा भक्ती योग आहे, हे निश्चित आहे. मग महाराज कलियुग हाच आलंय की कोणच कोणाच्यातच भगवंत बघत नाही. प्रत्येकाला स्वतःच पडलेलं असतं. प्रत्येकाला वाटतं मी सर्वश्रेष्ठ, प्रत्येकाला वाटतं मी सांगल तसंच प्रत्येकाने केलं पाहिजे. हे शक्य आहे का? नाही. काही आता तुम्ही म्हणाल काही काही लोक इतकी वाईट असतात, इतकी वाईट असतात, त्यांच्यात कुठं शोधायचं हो भगवंत? अहो विचार करा, जन्मतःच 64 काला सोबत घेऊन आलेला तो भगवंत, आणि त्या भगवंताने प्रत्येक व्यक्तीला तो इतका उदार आहे की प्रत्येक व्यक्तीला जन्माला आल्या आल्या त्यांनी एक ना एक कला दिली. मग अशा भगवंताने दिलेल्या कला प्रत्येक व्यक्तीकडे. मग तुम्ही त्या व्यक्तीतला वाईटपणा बघू नका, त्या व्यक्तीतला अहंकार बघू नका, त्या व्यक्तीतला स्वार्थीपणा बघू नका. तुम्ही पहा काय त्या भगवंतांनी त्यांच्याकडे ज्या कला दिल्यात त्या कला फक्त तुम्ही पहा, आणि त्या कलांच्यात तुम्हाला तो भगवंत दिसेल. त्यावेळी माऊलींनी सांगितलेले शब्द निश्चित खरे ठरतील. त्यावेळी माऊलींनी जे वाक्य उद्गारलेत ते वाक्य आपण अस्तित्वात आणू, आणि ज्यावेळी आपण हे करेल ना, कलियुगात सुद्धा सर्वात चांगली परिस्थिती, सर्वात सुखी माणूस म्हणजे आपण असेल. का तर त्या भगवंताची कृपा आपल्यावरती असेल, आपण प्रत्येकात भगवंत पाहत असेल. रामकृष्ण हरी.